मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राजकीय वैमनस्य स्पष्ट होत असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे। न्यायालयाने सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा जामीन फेटाळला, तरीही पोलीस प्रशासन अजूनही निष्क्रिय आहे, यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आमदार महेंद्र थोरवे चेतावणी देत आहेत की 2 दिवसात फरार आरोपीला अटक झाली नाही तर आंदोलनाचे पाऊल उचलले जाईल। या प्रकरणाने परिसरात नैराश्य आणि गोंधळ निर्माण केला आहे। 26 तारखेला माझा सहकारी मानसी कालोखे यांचा पती मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर आज त्यांचं या ठिकाणी साईबाबा नगर खोपोली येथे उत्तर कार्य आज या ठिकाणी होत आहे। आज जवळजवळ 13 दिवस झालेले आहेत। मंगेश कालोखे यांची ज्या नराधमाने क्रूरपणे हत्या केलेली आहे त्या आरोपींपैकी आत्तापर्यंत जवळजवळ 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मंगेश कालोखे यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन करण्यात आलेली आहे। या हत्येमागे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी प्लॅनिंग करून सहकार्य करून मंगेशच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे, ते परवा ज्यावेळेस सत्र न्यायालय पनवेल येथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आयोग यांनी सुद्धा कोर्टामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या आरोपींची नावे आम्ही या ठिकाणी मंगेश कालोखेच्या परिवाराने आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्यातील 2 आरोपी आत्तापर्यंत फरार आहेत। 1 नंबर सुधाकर परशुराम घारे आणि दुसरा आरोपी भरत भगत। या आरोपींचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे। हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेले आहे। आपण पाहिलं असेल तर परवा कोर्टामध्ये आयोगाने दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये 23 तारीख ते 26 तारखेपर्यंत रवी देवकर आणि भरत भगत यांच्यातील होणारं सातत्याने संभाषण आणि मंगेश कालोखे यांची 26 तारखेला निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपीपैकी 2 आरोपी कर्जत तालुक्यातील असणाऱ्या भरत भगत यांच्या ग्रामीण भागातील असणारं जे घर आहे गाव अवसारे, त्या घरी त्या ठिकाणी गेले होते। एवढा सबल पुरावा समोर असताना सुद्धा अजूनही पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी अटक करत नाहीत। काल पनवेल सत्र न्यायालयाने स्पष्टपणे त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व त्यांनी केलेला तो फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की कस्टडी घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करावं, अशा सूचना कोर्टाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तरीसुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडनं या मेन आरोपींना त्या ठिकाणी अटक केली जात नाही। मंगेश हा सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा माझा सहकारी होता
आणि त्याची अशा पद्धतीने हत्या करून त्याचं हे परिवार आपण पाहताय. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रायगड.